राजन साळवींच्या घरी एसीबीने झडती घेतली। तब्बल 10 तास अधिकाऱ्यांनी साळवींच्या घराची झडती घेतली। आतापर्यंत 6 वेळेला झालेल्या चौकशीत त्यांना जी माहिती पाहिजे होती ती त्यांना दिलेली असल्याचं साळवींनी सांगितलं। तसंच त्यांनी सत्ताधाऱ्यांवर देखील टीका केली आहे। न्याय देवतेवर माझा विश्वास असून मला न्याय नक्की मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। काल सकाळी 9 वाजता एसीबी कार्यालयाच्या वतीने अधिकारी माझ्या निवासस्थानी आले होते। त्या अनुषंगाने माझं हॉटेल, माझं जुनं घर, त्यानंतर माझं शिवसेनेचं पक्ष स्वतःचं कार्यालय या ठिकाणी चौकशी करून तपास काम करून 10 तासानंतर संध्याकाळी 7 वाजता त्यांनी आपला अहवाल तयार केला आणि मला सांगितलं की आता पुढे राजन साळवी यांनी स्पष्टीकरण दिलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राजन साळवींच्या घरी एसीबीने झडती घेतली। तब्बल 10 तास अधिकाऱ्यांनी साळवींच्या घराची झडती घेतलेली आहे आणि माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचं राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे। आतापर्यंत 6 वेळेला झालेल्या चौकशीत त्यांना जी माहिती पाहिजे होती ती त्यांना दिलेली असल्याचं साळवींनी सांगितलं। तसंच त्यांनी सत्ताधाऱ्यांवर देखील टीका केलेली आहे। दरम्यान न्याय देवतेवर माझा विश्वास असून मला न्याय नक्की मिळणार असल्याचं राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे। राजन साळवींच्या घरी एसीबीने झडती घेतलेली आहे। तब्बल 10 तास अधिकाऱ्यांनी साळवींच्या घराची झडती घेतली। दरम्यान माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न हा सुरू असल्याचं राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे। आतापर्यंत 6 वेळा चौकशी झाली आणि 6 वेळा झालेल्या चौकशीत त्यांना जी माहिती पाहिजे होती ती मी दिली असल्याचं राजन साळवी यांनी म्हटलंय। तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशन रत्नागिरीमध्ये तुम्ही, तुमची पत्नी आणि तुमचा मुलगा ह्या तिघांवरती गुन्हे दाखल आम्ही केलेला आहे। अटकेसंबंधी आम्ही वरिष्ठांचं काय असेल ते मार्गदर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ। त्यानंतर आज सकाळी ते अटक करण्याला येतील आम्हाला असं मला वाटलं होतं, परंतु काही वेळापूर्वी त्यांनी या ठिकाणी मला नोटीस दिलेली आहे